मुंबईमध्ये मराठी भाषिकांसह गुजराती भाषिकांचेही प्राबल्य होते। 1946 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य मिळवण्याची प्रक्रिया सुरू असताना मराठी भाषेवर आधारित राज्याची मागणी सुरू झाली होती आणि त्या अनुषंगाने बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने अशा प्रकारचा ठराव मंजूर केला होता। स्वतंत्र राज्य होण्याआधी म्हणजेच 1956 मध्ये मुंबई हे द्विभाषिक राज्य होते। राज्यातील भाग वेगवेगळ्या ठिकाणी जोडले होते, म्हणजेच मराठवाड्यातील जिल्हे हैदराबाद संस्थानाचा भाग विदर्भातील जिल्हे मध्य प्रांतासोबत, उत्तरेकडील काही भाग सौराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रांत बडोदा म्हणजेच गुजरात संस्थानासोबत होता आणि दक्षिणेकडील भाग कन्नड भाषिक असल्यामुळे कर्नाटकाशी जोडला गेला होता। 1947 मध्ये गुजरात हा प्रदेश भारताच्या 56 संस्थानांपैकी एक होता आणि निम्म्यापेक्षा जास्त भाग केंद्र प्रशासनाच्या अखत्यारीत बडोदा पश्चिम भारत गुजरात राज्य एजन्सी मिळून बनलेला प्रांत होता। 1948 मध्ये काठियावाड प्रदेशातील 220 पेक्षा जास्त संस्थांनी एकत्र येऊन सौराष्ट्र राज्याची निर्मिती केली। तोपर्यंत बॉम्बे प्रांत हा भारताच्या 3 मोठ्या प्रशासकीय संस्थानांपैकी एक होता, जो दक्षिणेला म्हैसूर, पश्चिमेला कराची पर्यंत आणि विदर्भ मध्य प्रांतात मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता, परंतु यामध्ये मराठी भाषिक प्रदेशाचा समावेश नव्हता। बॉम्बे संस्थानाच्या मोठ्या भागासोबत एकत्रीकरण करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे।